रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावरची ठप्प झालेली वाहतूक आता सुरू झाली। खेडमधील बोरघर इथे मुंबई गोवा महामार्गावर आलेले पाणी ओसरले। जोरदार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता। तरीही जीव धोक्यात घालून वाहन चालक रस्ता पार करताना यावेळी दिसले। रत्नागिरीतील नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे, तर खेडमधील बाजारपेठेतील सखल भागात पाणी साचले। यामुळे खेड शहरातील 177 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। तसंच प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगडमधील मुंबई गोवा महामार्ग जलमय झाला। लोणेरे इथे रस्त्यावर पाणी साचलं। या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागली। तसंच पुलाच्या रखडलेल्या कामाचा प्रवासी आणि वाहन चालकांना फटका बसला। रायगडमधील महाडच्या गांधारी नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे महाड शहरातील रायगड रस्त्यावर पुराचं पाणी आलं। दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी महाडमधील पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कुंडलिका नदीचं पाणी पातळीवर गेलेलं आहे। नगरपालिकेनं दवंडी पिटून सावधानतेचा इशारा दिलाय। नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलंय, त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। बॅरिकेटिंग करून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। रत्नागिरी चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं सवत्सडा धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे। प्रशासनानं नागरिकांना धबधब्यावर न जाण्याचं आवाहन केलंय। राजापूर शहराजवळील कोदवली आणि अर्जुना नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे। जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे, त्यामुळे काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। तर नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातील वाशिंदच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं वाहतूक कोंडी झाली। याच भागातील मुंबई नाशिक महामार्गाला लागून असलेल्या येवई इथल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पालघर जिल्ह्याच्या वाडा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे वाडा मनोरमधील वरले रस्ता पाण्याखाली गेलाय। यामुळे पुराच्या पाण्यातच रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली। दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं अँब्युलन्स बाहेर काढण्यात आली। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत। लेंडी नदीला पूर आलेला आहे, तर एरंडा गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे वाशिम राजकीही मार्ग बंद झालेला आहे। नदी नाल्यालगतच्या शेतात पुराचं पाणी गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। महाडजवळ म्हाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वडाचं भलं मोठं झाड कोसळलंय। रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। गुहागरच्या समुद्रात जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमारांची बोट बुडाली। या बोटीत 3 खलाशी होते, तिघांनाही वाचवण्यात यश आलंय। बोट दुरुस्तीसाठी नेत असतानाच वाऱ्यामुळे समुद्रात उलटली। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील जुनोना गावाला जोडणारा रस्ता खचलाय, त्यामुळे 5 ते 6 गावांचा संपर्क तुटलाय। शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागते। परभणीतील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर ते कॅनलवरील पुलापर्यंतचा रस्ता खराब झालाय। रस्त्यावर नगरपालिकेच्या नाल्याचं पाणी येऊन चिखल होतोय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। नागपूरच्या नागनदीजवळच्या तुळशीबाग स्वामी समर्थ केंद्राची संरक्षक भिंत कोसळली। सतत पाऊस सुरू असल्यानंच ही भोसलेकालीन भिंत कोसळली। यावेळी मंदिरात भक्त नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। मुंबईत मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीत एका घराची भिंत कोसळली। खजुरी भट्टी विभागातील गोविंद शेठ चाळीत ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं घर बंद असल्यानं या जीवितहानी झाली नाहीये। महानगरपालिकेनं धोकादायक इमारतीची सूचना इथे लावली आहे। विरारच्या कारगिल नगर भागात चाळीतील खोली कोसळली। जयदीप शाळेमागील नाल्या शेजारी असलेल्या चाळीतील ही जीर्ण खोली होती, त्यात कुणीही राहत नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली आहे। लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। भुशी धरणात पाण्याचा प्रवाह वाढलाय, त्यामुळे पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। जोरदार पावसामुळे लोणावळ्यातील धबधबे प्रवाहित झाले। धबधबे खळाळून वाहत असल्यानं पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे। दरम्यान सहारा ब्रिज जवळील धबधब्याच्या वरच्या भागात जाण्यास पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आली आहे। मात्र तरीही पर्यटक या सूचनेचं पालन करत नसल्याचं दिसतंय।
लोणावळ्यात धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर धबधब्याच्या मागे फिरणाऱ्या 7 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। टायगर पॉइंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या 5 तरुणांनाही ताब्यात घेण्यात आलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी स्वामी जनार्दन महाराजांच्या हस्ते तापी नदीचं पूजन करून साडीचोळी अर्पण करण्यात आली। यावेळी परिसरातील महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देहूतील विठ्ठलवाडीत भात लागवडीला वेग आलेला आहे। मुबलक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी शेतीची कामं उरकण्यात येत आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची बैठक बोलावण्यात आली आहे। महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दोघेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीचा रोडमॅप तसंच जागावाटप आणि मित्रपक्षांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान महामेळावा पार पडला। या मेळाव्याला अजित पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित होते। लाडकी बहीण योजना तसंच इतर योजनांचा दाखला देत महायुतीचं सरकार जनसामान्यांच्या कल्याणासाठी तत्पर असल्याचं अजित पवार म्हणाले। बारामतीतील महामेळाव्यात छगन भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केला। बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं भुजबळ म्हणाले। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देत 7 सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत। या याचिकांवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे। विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचं सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। भर पावसात कार्यकर्त्यांकडून हत्ती घोड्यांसह सदाभाऊ खोतांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। मनोज जरांगेंनी अजित पवार आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत। अजित पवारांचे 2 ते 3 मंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। लातूर नीट पेपर फुटीतील आरोपी गंगाधरची आज सीबीआय कोठडीत संपणार आहे। त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। गंगाधरला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यानं चौकशीत अडथळा निर्माण होतोय। पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाचं पदस्पर्श दर्शन रांगेतील वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। यात दर्शन रांगेतील सुविधा, पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छता तसंच आरोग्य सुविधा याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये बुलेट सफारी केली। त्यांनी बुलेट गाडीवर बसून आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली। आमदार समाधान आवताडे यांच्या गाडीवर बसून भर पावसात मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रभागा नदीच्या वाळवंटाची पाहणी केली। त्यांनी यावेळी चंद्रभागेच्या पात्रात उतरत नदीचं दर्शन घेतलं तसंच पवित्र चंद्रभागेचं तीर्थमस्तकी लावून प्रार्थना केली। वारकऱ्यांसोबत टाळवादनही केलं तर चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाला सूचना केल्या। पुढच्या वारीला पांडुरंगाची महापूजा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री करेल, असं वक्तव्य आमदार राजेश टोपे यांनी केलंय। तसंच विठ्ठलाच्या मनात असेल तर मी देखील पूजा करू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय। लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 15 दिवसापासून बंद आहे। खरेदीदारांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर 24 तासात पैसे द्यावे या मागणीसाठी आडते आंदोलन करतायत। जे खरेदीदार लिलावात उतरणार नाहीत त्यांचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे। वाशिमच्या रिसोड शहरातील निजामपूर फाट्याजवळच्या हॉटेलला भीषण आग लागली होती। आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालंय। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र तोपर्यंत हॉटेलचं नुकसान झालं।